मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री मल्हारी सप्तशती पारायण अध्याय। हे जर आपण अध्याय ऐकले तरी सुद्धा आपले सर्व कामं निर्विघ्नपणे होतात आणि पार पडतात, कारण हे एवढे चमत्कारिक आणि खूप प्रभावी सेवा आहेत मल्हारी सप्तशतीच्या अध्यायांचे। जर ज्यांच्या मुलामुलींचे लग्न होत नाही, घरात पैसा टिकत नाही आहे, नजर दोष, ग्रह दोष, वास्तुदोष काही असेल तरी सुद्धा तुम्ही मोबाईल लावून घरात ठेवून दिला तरी सुद्धा तुमच्या घरातील अनिष्ट जीव वृत्ती असेल या जे काही असेल दोष ते संपूर्ण काही निघून जाईल आणि घरात सुख शांती प्रदान होईल, पैसा अडका बरकती राहील। हातात पाणी घेऊन घ्यायचे, तांदळाचे दाणे घ्यायचे थोडे आणि संकल्प घेऊन तुम्ही श्रवण केले तरी सुद्धा खूप अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मल्हारी सप्तशतीचे हे पारायण आहेत, हे अध्याय आहेत। तर सर्वांनी श्रवण करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा, कारण कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो आणि मला दुसरा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते। तुम्ही कुठून कोणत्या गावाहून हा माझा अध्याय हा मल्हारी सप्तशतीचे पारायण ऐकत आहोत, आपल्या गावाचं नाव पण केलं तरी पण चालेल, नाहीतर श्री स्वामी समर्थ नक्की करा, कारण की तुमच्यासाठी मी खूप काही सेवा घेऊन येणार आहे या महिन्यामध्ये। खूप काही पूजा पाठ जप तप संपूर्ण 12 महिन्यापेक्षा सुद्धा हा महिना अत्यंत पवित्र महिना, मार्गशीर्ष महिना, महालक्ष्मीचा महिना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा महिना आहे आणि महालक्ष्मीला प्रसन्न दिवाळीपेक्षा सुद्धा जास्त प्रसन्न करण्यासाठी हा महिना अखंड जप नाम तप यज्ञ श्री स्वामींचे जितके चिंतन मनन चिंतन आपण करू तेवढे स्वामी समर्थ आपल्या पाठीशी राहतील। आपल्याला स्वामींकडून काही मागायचं नाही, ज्यांना एकदम मनोभावे पूजा करायची असेल त्यांनी स्वामींकडून काहीच नका मागू, फक्त सेवा करा। स्वामींना तुमच्या मनात संपूर्ण काय आहे सर्व माहिती आहे, त्यांना सांगायची गरज नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून पारायणाने अध्यायाला बसा आणि संकल्प घेऊन तुम्ही बसले तरी सुद्धा चालेल आणि नाही पण तुम्ही काही मागितलं पण स्वामी तुम्हाला एवढं काही देऊन जातील की तुम्ही विचार सुद्धा केलेला नसणार की मी हा या महिन्यात की मला एवढं भेटेल असं, आणि एवढ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील, फक्त श्रवण करा श्रद्धा आणि विश्वास ठेवून। तर श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला। श्री गणेशाय नमो नमः। अथ ध्यानम श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला। अथ ध्यानम ध्याये मार्तंड रूपम अचल चल विभुम कोटि सूर्य प्रकाशम आनंद विश्ववंद्यम सकलम जनकरम कर्म धर्माधिनाथम अश्वम बोधावर वरुडम परविमलम विरलम श्री कोटि कंदर्प दर्पम श्री मनमल्लारी राजम विजय जयकरम माळस्कांतम सिद्धम। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमो नमः। श्री कुलदेवताय नमः। अक्कलकोटी निवासे श्री स्वामी समर्थ महाराजाय नमो नमः। श्री मल्हारी मार्तंडाय नमः। जय जयाजी गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माता, देवी मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता। नमो ती आदी शक्ती माता विश्वाची सरस्वती, सकळ काव्य उत्पत्ती तिच्या चरणाशी करू नमन। स्वामी समर्थ सकळ जनाचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता, या मल्हारी सप्तशतीचे करीतो मी नमस्कार। त्या माता पित्याचे उपकार मज असती थोर, दाखिवले जगजयांनी एके दिवशी दिंडोरी। गुरु मावली वस्ती दरबारी, पुस्ती तयाशी सेवे करी सेवा आपल्या कुलदैवतांची। दादांनी दाखवली कुलदेवता, आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवाकरांच्या कल्याणासाठी। श्री गुरु मावली वाच आईसाहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता, शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करिता सेवा। तो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवेस करास। थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनत कुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी या संसार सागरी, कळी काळाच्या लहरी तारावया सकल जना धरिता। श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण, अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेविकऱ्यांचे। थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला तयाने सहार। त्या मनी मल्ला दैत्याचा माळसा महाकाली, स्वयं प्रकटली शैलजा बाळी ती विश्वमाता अवतरली ती मल्हारी। समवेत अवतार कथा तयाची ऐकावी तुम्ही साची, पूर्वीला आस भक्तांची। श्री मल्हारी सप्तशती कोणे एके अवसरी, रम्य कैलास शिव शिकारावरी हिरे जडित मंदरी। महादेव शंभू वसे आली तेथे भवानी, नमस्कारीला शूल पाणी एकांत अर्धांगी बसुनी। पुसुनी झाली शिवासी पार्वती वाच, देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार। जो
जो उद्रिल मानवा भवसागर तयाचे महात्मे सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया श्री शंभू वाच श्रीदेवी अंबिके वर्णाने तुझ सांगेन वचने भक्त मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कृतयुग माझारी कौने एके अवसरी पिडिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करुणिया ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार दारिद्र्य पिडले जे ऋषीवर तया प्रती सांगितसे सनत कुमार वाच सप्तधर्म पुत्र तपाशी आले मणिचूर पर्वतांशी अति तीव्र तपे मानसी करीते झाले आश्रमाशी त्या आश्रमाच्या महिमान श्रापदे वैर सोडून करती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नादती तया वनाच्या ठाई मयूर नाचती पाही कोकिळा आळविती लावलाही बक शुक रुजी करता ती ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपक कलतांचा बडिवार केळी नारळ फणस सुंदर शोभित असे तया अंगणी आश्रमातील सरोवर जले परिपूर्ण मनोहर कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित मलदैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी खडग झळके तयांच्या करी छेदिस ते वायू ते अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळांना ऋषींचे आश्रम विद्य वासिले अनेक वृक्ष उपाटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्निहोमाची यज्ञ कुंडे आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्र अपवित्र केले पुष्पांची वृक्ष उन्माळिले घरे दारे विद्विंसले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रम आसतये मग ते आश्रमाची कणा भग्न झाली तये वेळा जैसा धरणी कंप झाला म्लान वदनी सृष्टी सारी ऋषेश्वराशी घोर पीडिता कंठी पाश असे बांधिता वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य ते महाभाव तया ऋषीच्या कांता त्याशी व्याकुळ करिता नाशिला त्या पतिव्रता मैल दैत्य तयेवेळी ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्याचे पिढे करुणी पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे पापे झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो आता कोणसी सांगणे कोण्या राजाशी मागणे देवराज ही जिको नसे या मल दैत्य राजाशी हा वृत्तांत सांगे इंद्राशी की सांगावे ब्रह्मदेवाशी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पीडा सांगू महादेवाशी तोच हारील दुःखराशी ऐसे विचार करीते मनाशी दैत्य पीडित ऋषीवर आणि का पर्विता जाणे तेथे कुटुंब अग्निहोत्रे ठेवणे मग आला आम्हाला जाणे अनंत साहसी श्री मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र श्री करुणी पवित्र गुरु मावली कथन करी इत श्री गुरु मावली विरिचितम प्राकृते भावार्थ टिके ब्रह्मांड पुराणे शत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराजाय चरणम पर्णुन नमस्तु श्री अध्याय दुसरा पहिला अध्याय समाप्त झालाय आता दुसरा अध्याय श्री गणेशाय नमो नमः सनत कुमार वाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवून पर्वताशी गेले सारे अमरावतीशी इंद्र राजास सांगण्या रत्ने झळकती सिंहासने इंद्र बैसला आसनी अनेक अप्सरा येऊन करती तयाची सेवा तेव्हा सेवित असे अग्नी यमपाश सोडून कुबेर नवनिधी घेऊन सेवा करी तसेच चक्रांची सूर्य शांत मूर्तीसी चंद्र सवे भावीसी बृहस्पती करी स्तवनावाशी त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्र नगरी प्रविशले देव सभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत ऐसा तो देवधारणा देखून या ऋषीगणा स्वतः उठून या सिंहासना तयाशी नमस्कार करिता झालो इंद्र वाच दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवच सांगावे मज ऋषी राया ऋषी वाच तुझे उभय आम्हासी म्हणून मणिचूर पर्वतासी आम्हा करीतो होतो तपाशी आला ते मलदैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता त्या झाला आम्हासी पिडू लागला तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरून कुटुंब आणि के पर्वत ठेवून आले तुझे शरण तू सर्व जानासी देवराया इतके करणे दैत्यमनी मला वध करणे आम्हाशी आश्रमे स्थापणे तुम्ही निर्भय करुणिया शुक्रवाच त्या दैत्य ब्रह्माशी आरिधले एक अंगुष्टे तप केले धूम्रपाना सहित जपिले तयाने झाला अमरतो त्या तपोबळे उन्मत झाला तो दैत्य कोणी जिंकू न शके त्या महादृष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठवासी जावावे महाविष्णूस वृत्तांत सांगावे आमचे क्लेश वधवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तेथून हृदय श्री विष्णू चरण स्मरण पाहण्या वैकुंठ भुवन कृपादृष्टी तयाची मिळण्या पोचले वैकुंठ
वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहून भक्ती जळली चरणी वैकुंठपती तेथे वसे देखिला ऋषींनी कमलनयन केला पितांबर परिधान रत्न जडित सिंहासन शोभत असे मेघ सावळा केयूर कनक किंकणी शोभत कंठी कौस्तुभ झळकीत कर्णी कुंडले मिरवित हृदयी वैजंती शोभत गरुड सेवा करी हस्ती गदा पद्य शंख चक्र शोभी पद्यासनी बैसले श्रीहरी वदन सुहास्य शोभे सौंदर्यांचा निधी वेतीला रत्नखचित मुकुट शोभला सुवर्ण तेजे सूर्य भासला श्रीहरी आसनी वसे प्रिय भक्त ऋषी नारद दादिक कपिल मुनी सिद्धदायक जवळ ते सनकादिक भक्तिभावे शोभत धर्मपुत्र ते पाहून आनंदले नेत्र तयाचे जडी भरले नमस्कारण उभे टाकले श्री विष्णूंची स्तुती करू लागले ऋषी वाच जय जयाजी पुराण पुरुषा निरामया निराभासा नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजंसा जगद्दानमया जगद जगजीवना ऐसी स्तुती ऐकून संतोषिला तो चक्रपाण मेघ गंभीर वचनी पुसता झाली ऋषीची श्री भगवान वाच प्रसन्न झालो तुम्हासी काय येणे केले वैकुंठासी सांगावे तुम्ही मजसी धर्मपुत्र ऋषी वराणो तुम्हा ते कोणी कष्टविले कवने पापी भेड साविले दुर्मद तपभंग केले चित्त शोभिले तुमचे ऐकून महाविष्णूंची वचने संतोषिली धर्मपुत्रांची मने नमस्कार करुणी चरणे सांगते झाले तयाशी ऋषी वाच मणी चूर पर्वतांशी आम्ही वसता तपाशी मनी मल दैत्य पिडले आम्हाशी आमच्या आश्रमाशी नासविले अमराविताचा राणा तो मनी मले जिंकिला पिडिले आम्हा ऋषी जना हे तुम्ही सर्व जाणता श्री विष्णू वाच मनी मल दैत्य मांजले तपे ब्रह्मासा आरिधले अमर जे जाहले कोरी जिंकू न शके तयासी न हारे मानती एका त्र्यंबका वाचून चला जाऊ शिवभुवनी तुम्ही आम्हा समवेत वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास तोच वदली मनी मल्ला सुरास चला ऋषीवर हो कैलास भुवनांची कथा निवारील सर्व वेता साक्षी ठेवून समर्था सांगत असे श्री गुरु मावली इत श्री गुरु मावली विरिचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती द्वितीय अध्याय संपूर्णम श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणम पर्ण नमस्तुम अध्याय 3 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच महाविष्णुसह वर्तमान धर्म सेतु ऋषीजन आकाश मार्गे करुण गमन निघाले दर्शना कैलासासी तयानी कैलासगिरी देखिला सहस्र चंद्र किरणांचा भासला शुभ्र शूल देखिला हिमगिरी शुंभू निवास त्या कैलासगिरीवर पारिजात फुलले भारी चंद्रकासारखी निर्मळ परीर नाना सुगंध दरवळली तेथे आम्रवृक्ष फुलले कळी पुष्प परिमल फाकले जैसे चंदन पुरुषी चंचरे दाही दिशा गमगमित जैते गंधर्व करीती गायन किन्नरी नृत्य करीन शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागवित रत्न खचित शिखरा माघारी रूप पाहून नर नारी कामधेनू तेथे रवंत करी शोभतांती अतिसुंदर हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्नशिले असे उभारले नाना रत्ने तेथे शोभले रत्नखचित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिकावरी ध्वज पताका शोभती अमरी कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभते प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्यरागाची प्रभावळी तिसरी पुष्कर राजाची केली चौथी नीळकंठी शोभली पाचवी पोवळाची प्रभावळी सहावी पाचूने बांधली सातवी हिऱ्याची निर्मली झळकली वीज अंबरी मुक्ता कलाचा निर्मयला अमृतासारख्याचा धवला स्फटिका समजोजवळा भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखून धर्मसुत आनंदी होऊन श्री विष्णू सतोष पाहून तेथे जाते झाले ऋषींनी देखिले शिवभुवन वर्णितो तयाचे महिमान लेखिनी जाते आटून मज पामराची काय कथा त्या सुंदर शिवभुवनी नाना दैवता बसून अष्ट लोकपाल सेवा करून वेलोंगताती अखंडित सुरवर सकल इंद्रदादिक विद्याधर किन्नरे यक्षदिक कुबेरादी मुख्य नायक सेवातिथी सेवकपणे अप्सरा समुदायक मिरवती गीत नित्याचे माला दावते शिवसंभूत रिझवती नित्य गायिने करुणिया ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अतिगहन सावधान करुणी मन श्रोत्या हो तुम्ही परिसाव्या इत श्री गुरु मावली विरिचित प्राकृत भावार्थ टीकाय ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती तृतीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराजाय चरणम पर्ण नमस्तु अध्याय 3 समाप्त झालाय। अध्याय 4 श्री गणेशाय नमो नमः सनत कुमार वाच देखोनी सभा रत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्व ही जे मनी मले पिडले त्रयाग्रीने पाळिले ते शिवसभा पाहुनी आनंदले हृदया माझी अत्यंत सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषी शरीफ पूर्व पुण्य करुणी जैसे शरीफदांचे कल्लोळ कामधेनुचे
शिर धवल तैसे कर्पूर गौर निर्मोळ सोजवळ दिसत असे कमळ दली पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला शोभत असे अतिभव्य शोभा जयाची सुचलयुक्त चरण तळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदयी जिंकले पाप ताप शोक हरे ज्याची पायी काळे वसंत सर्व वेष्टी करुण शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेक्षर महादेव मंचकी पद्यासन शोभत असे शोभत व्यार्ग चम्र असे परिधानित वरी भुजंग असे कवडीत आनंद शिव शंभूच्या पान पात्र डमरू खडग पिनाक बाण खटवांगे परशु अंकुश शुंग त्रिशूळ हाती धरियला ऐसे दशायुद्ध मनोहरे प्रचंड दुर्दित धारिले करे कंकणे सर्पाची भयंकरे दिसताती दृष्टीशी पूर्व सुंदर मुख कमळ शोभे सुनील ग्राशी भक्तासाठी हलाहल परमप्रीती करुणीय पश्चिमे मुख कमळ मिरवित चंद्रासारखे निर्मळ दिसते कर्दबाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभित असे उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुहास्य वदन शिव सुंदर मेघा सारिके सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिण मुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त सगुण लक्षणे रहित तडी समुदायासारखी दिसत असे पंचमुखी शिव शंकराच्या अर्धांगी गौरीचा असे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसे गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगी ते पावली सृष्टी सर्वही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरजा भवानी समवेत असे शूल पाणी ऋषी संतापले अंतिकरणी साष्टांग प्रणिपात करीते ऋषी वाच जय जयाजी शिव वरदमूर्ती जय जयाजी गिरजापती जय जयाजी पशुपती नमन तुझे निजभावे नमन तुझे चंद्रशेखरा महता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परातपरा महारुद्रा नमन तुझे नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भूत भावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरांतक नमन तुझे नमन ज्ञानदायिकासी नमन वेद जाने तयासी नमन वेद कर्यातासी वेदर्थ यासी नमन नमन सृष्ट करत्या ब्रह्मासी नमन सृष्टी पालक विष्णुशी नमन सहार रुद्राशी त्रिमूर्तीस नमन असो ऐशी शिवाची स्तुती करून ऋषी सभेत उभे राहून विवळ अंतकरणी विराजुनी अश्रू ढाळती तेथे शंभू वाच तुम्हा कवने कष्टी केले दुर्मंद तपंग केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा मज धर्मसुता हो ऋषी वाच महादुष्ट मनी मैल दत्त श्रीशैल पर्वती राहत तप करुणी अद्भुत प्रसन्न करीतसे ब्रह्माससे मनी मल्लाशी मिळाले वरदान तुम्हासी जिंकू न शके कवन न जिंकती देवदान अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत्त झाले महातळी राज्य करू लागले सकळ जनाते पिढिले ऋषी तेही न सोडले भगवंता तू सर्वत्र होसी आमुचा वृत्तांत जानसी महादोषात खडोतसी आम्ही काय सांगू तुझे शिव वाच ऋषी हो तुम्हा ते तयानी नाही पिढिले दृष्ट कर्म आयुष्य कमी केले काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले त्या मनी मुल सुरांनी मी वधिल त्या दैत्यांशी म्हणून उठला महाक्रोधाशी जटा आपटल्या भूमीशी उग्र रूप धरुणीया तेथे महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली ऋषींनी दिला वदली द्रुत मारी नाम तियाचे द्रुत मारी उभी टाकली दंतदाळा विक्राळ दिसली जिव्हातीची अग्नी भासली अति भयानक दिसे असे शिव सभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरु मावली करीतसे वर्णन स्वामी सेवकऱ्यांसाठी इत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्अध्याय संपूर्णम श्री कुलदैवेत खंडेराव महाराजा चरणम पर्ण नमस्तु चतुर्थ अध्याय श्रवण करून चुकलो आहोत आपण आता 5वा अध्याय श्रवण करणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 5वा। सनत कुमार वाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्पाचे शिरी शोभतसे मुकुट चंद्राच्या खडग पाश हाती शोभे सवे स्वान थोर गर्जत गण सप्तकोटी पारावरित पिशाच समुदाय विराजित शोभे तयात शंभू मार्तंड समस्त देवांत आज्ञापित यावे आपण युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनासहित मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आणून करून देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी देवांच्या रणभूमीवर सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावी कसुरी मार्तंड त्यावेळी मार्तंड भैरवाशी कार्तिक वाच मयुराचे वाहने आरूढले शक्तीसहित बसले नीलवर्ण कवच शोभले ते वीर सैनिक माझे ऐरावतावरी आरूढ झाले इंद्राचे सैन्य ते भले दावानल दीप्त शोभले ते अग्नीचे सैन्य कंठी घंटाचे नाद गर्जती ते यमदूत असती निरंतर मांसभक्षण करीती ते सैन्य नैऋत्यांचे चंचल पाश हाती मिरवित ते सैन्य वायूचे ध्वज पताका असे हातात ते वीर वरुणांचे कांचन अंकुश सोसजवली ती सेना कुबीराची भली गजमुख परशु मिरवित ती सेना गजाननांची शस्त्रे चामरे शुभ्र मिरवती मृग
खड्गमुखी सेना चंद्रांची ती सप्त अश्वरती शोभती ते सैन्य जाणावे सूर्यांचे अश्व गज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ शंख चक्र गदा हातातील सेना विष्णूंची निघाली सनत कुमार वाच देव सेना घेऊनी सारी वदावया मल त्रिपुरारी निघाला मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखुनी भयातूर दूत होऊनी आले मला सूर युद्धापाशी धावूनी सांगती सैन्य वर्णन तयाला दूत वाच सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा व्यापिला अद्भुत प्रदीप्त शस्त्रे असे झळकत आला तो मर्तंड भैरव मल्ल वाच काय वर्णितो तुम्ही सैन्याशी आम्ही जाणितो शिवासी वृषभ वाहन असे त्याशी भस्म गज चर्म परिधान करीत असे अंगी तया सर्पाची भूषणे असे संपत्ती त्याची जाण आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतांशी थनत कुमार वाच दैत्यराज तो उठून उंच शिखरावरी जाऊन मार्तंड भैरवाचे सैन्य पाहून भयभीत मानसी जाहला मग विराते पाचुरुणी रथ अश्व देऊन बहुत सन्माने करून युद्धास तयार करीत असे सुरा देऊन असुरांशी देता आला ऐरवतांशी देत असे सुरपाती गजाशी दैत्य त्या महावीराशी अमर मल युद्ध उद्धतासी तांबूल दैत्य वैरासी जय मंगल तो अश्वाशी नर विध्वंस दैत्य हो बोलाविता झाला धूम्रवकास सर्पकर्ण उद्धव केशास सुरासन अश्वी जिव्वास एक दुर्द दुष्ट असती जय इंद्र नील मकर दुंडास खडगवीर खडगदृष्टास नागरधारी वक्रदंत शुंड हस्तास बोलविता झाला या अवधी या दैत्यांशी वस्त्र अलंकार तांबुलेशी पूजता झाला सुवनेसी मला सूर दैत्यास तो राजा आज्ञा देता झाला तयाशी त्वरा करा साम्रगांशी आपणही आरुडला इंद्रताशी शस्त्र अश्र परिपूर्ण मल तेजे असे दीर्घ होते जैसा दीप विजेता वाढत तैसा दैत्य राज भासत मिरवत असे दुसहपणे तैसाच मनी दैत्य शोभत असे गजस्कंदी आरूढ होत असे शस्त्रे चामरी विराजित उल्हासित मलबंधूस दैत्य सिंहानांदे गरजती तेने किरीकंदरी दनांती यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वतांची त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकुनी सैन्य घोष भयातुर होऊन या नारी नर गमन करीत झाले तेथून आता संग्रामाचा रस सांगेन समर्थांचा दास जय बोलला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे श्री श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारी सप्तशती पंचम अध्याय श्री कुल दैवेत खंडेराव महाराजाय चरणम पर्ण नमस्तु श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव अध्याय 6 मल्लारी सप्तशती श्री गणेशाय नमो नमः सनत कुमार वाच दुष्ट कळी काळा ते नाशी श्रोतीय देत सर्व सिद्धासी ते मल्लारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणासहित मार्तंड भैरव असे शोभत त्याहून अधिक परिवारित मनी मल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत अतिक्रोध संग्रामे भिडित वीरसिंह नांदे गर्जित बधीर झाले भूमंडल अद्भुत वार करीते कोणाते त्रिशूळ मारती खंड तर भाले वर्षती खांडे करीते एकमेकांच्या कुंजळ कपाली कपाळ हानिते अशुद्ध कुमकुम वर्णे दिसती लोक सारे भय पावती कल्पांत जाहला म्हणून शस्त्रे वाजती सनसनाट तेने होत असे हृदय पूट संग्रामी धीर न धरवे नेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपी घेती कोणी विचित्र रूप पालटती कोणी वाहने बदलती असुरी ऐसी चेटकी चतुर मोठी देवसेना दैत्यांच्या ढाळसी जेन यास्तव तंत्र मंत्र जादू टोना अघोरी उपाय योजती एक वीर शस्त्रघाते तुटली अनेक वीर भूमी पडली अनेकांचे प्राणहर्ती झाले महाक्रोधे करुणिया जे दैत्य रणी पडले ते मागोते नाही उठले शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरव उठले पडला देखुनी दडभार क्रोपे खवळला मल्लासूर सारथीयासी बोले महावीर मी वधीन तया सकळा खटंग दृष्ट वाच नमन माझे मल्लासुराशी सैन्य न पुरे आपल्या कोपाशी मी असे तयार युद्धाशी विडा देई मजा आता खडगदुष्ट युद्धाशी आला असंख्य सैन्य परिवाराला मद्यपाने उन्मत्त झाला कुंजर हत्ती रथ असत्या शुंभ वाच आला महादैत्य युद्धाशी घेऊन देव सैन्याशी शीघ्र युद्ध करावे याशी स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कार मार्तंड भैरवाशी आपण पावे युद्धाशी मी मारीन या दृष्टाशी म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्यासमेत कार्तिक रणी उभा राहत असे मयुरांचे वाहन सर्वर्तमान विचित्र छते मिरवित खडगदृष्ट वाच तू मार्तंड भैरवाचा बालक अससी सैन्य आणून रक्षणासी सैन्यासमवत आला हायसी षडानना बाळ तू तैसा नव्हे मी वर न धरू सेवकांचा आधार मी तुम्हाशी एकागी लढणार लेका लाडक्या गिरजेचा माझे तिकट बाण खडतर तुझे कोमलांगी सुकुमार तुझील मारतील अपार निवांत बैसावे दुर्गे जवळी ऐसा शब्द ऐकिला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्त्र बाण वर्षता झाला त्या महादृष्ट दैत्यावरी बाण जवळी आले दैत्याने खडगाने छेदिले वरच्यावरी निवारिले अति लाधावे करुणीय दैत्याने संधान केले स्वामीने आकाशी
आकाशी उडवून चुकविले दैत्य खुरपी संधान केले सेवेची 12 बाण सोडिले तयाने स्वामीशी घायाळ केले व्याकाळ झाला गौरीपुत्र स्वामीने शक्ती सोडले दैत्य बाणे निवारली ने सावरत जवळ पातली वक्षस्थळी आदळले दैत्यांच्या शक्तिघाते विवळ झाला रणभूमीशी उताना पडला प्राणाते त्या जाता झाला खड्गदृष्ट महादैत्य हा दैत्य मारिला रणाशी सैन्य पळाले दाही दिशी गण मारिते तयाशी अश्रुताचा पूर झाला ऐसा खड्गदृष्ट वादिला स्वामी कार्तिक विजयी झाला सकळ देवे पुष्प वर्षाव केला स्वर्गातून तयेवेळी पुढील कथीचा सौरास उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थांचा दास गुरु माऊलीच्या मुखाने इतश्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षडोध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणम पर्णन मस्तू. तर इथे 6वा अध्याय आपला संपूर्ण झालेला आहे. आता 7वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 7वा. सनत कुमार वाच. स्वामींनी खड्गदृष्ट वदिला मल्लासूर कोपे खवळला उल्लाक मुखासी आज्ञा देता झाला युद्ध लागी दैत्येंद्र उल्कामुख रथारूढ झाला सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीशी पातला महाक्रोधे करुणिया तया येथे देखिला शंभू तयावरी कोपला मग ज्ञाता देता झाला श्री गणेशाय तयावेळी श्री गणेश रथारूढ झाला गणाचे सैन्य घेऊन निघाला उल्कामुख समोर उभा ठाकला सैन्य परिवारासहित उल्कामुख वाच. अरे गौरीच्या बालका सुखे खाशी मोदका येथे काय अश्वखा जाई परतुनी मागारा श्री गणेश वाच. अरे दैत्या अधमासाशी उगाची कती बडबडशी बक्षीन सैन्य मोदकाशी क्षण एकही न लागता मी हाय शिवाचा बालक तुमचा झालो आतंक संग्रामी माझा धाक तुम्हा सकळ दैत्यांशी ऐसे गणेश बोलला दैत्य झाला कोपता तीक्ष्ण बाण वर्षता रथ तोडी गणेशांची गणेश लाजला मानसी आऊषनी मग क्रोधाशी सोडिता झाला अस्रांशी दैत्य घाया रणभुगी राक्षस मग काय करी सिंहांचे रूप धरी खडग गणेश शुंडास विदारी तिकट नखे करुणिया गजानन महाकोपला दंड हृदयावरी मारिला शिरछेदित जाहला उडला प्राण दैत्यांचा उल्कामुख सैन्याशी पडता मलकोपे खवळला कुंतलोमास झाला देता विडा युद्धास जावया कुंतलोम युद्धाशी निघाला सवे लक्ष दळभार चाल चतुरंग सेना मिरविला महावीर बलाढ्य तो दैत्य आला संग्रामस मार्तंड भैरव पाहून त्यास आज्ञा देतसे जय नंदीस जावे तुवा रणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवाचे रूप घेता झाला त्रिनेत्री पंचवक्री मिरविल्या नागभूषणे चंद्रशेखराचा सुवर्णाच्या रती वैसल्या त्रिशूलादी आयुध सकला तयाशी कुंतलोम बोलला रणभूमी तयेवळी कुंतलोम वाच. अरे तू शिवासारखा दिसतोस तयाची आयुध्य घेशी म्हणून काय शंकर होशी तू वाहने तयाचे जय नंदी वाच. महादेवाचे कृपा करून शिवस्वरूप पावलो जाण आम्ही हाव तयाचे गण आलो वधार्थ तुझ्या मग कुंतलोम रागावनी ललिताचा स्वद पुसुनी धनुष्याला बाण चढवून संधान करिता झाला शतलक्ष बाण सोडिले आणि अति तिकीट ते वर्षाविले जय नंदीवरी टाकले महादैत्य रणभूमीवरसी नंदीने बाण निर्वाणीचा काढला महाहलाले निर्मिला सर्व शक्तीने ओळीला सोडिता झाला दैत्यावरी तो घोंगावत जवळी आला हृदय फोडून गेला पृष्ठरुद्धी निघून गेला दैत्य व्याकुळ झाला दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता अनेक बाणे वर्षता नंदी पराभव पावता झाला तयावेळी सारथी भूमीवरी पडला अश्वरथ मुराडीला ध्वज धनुष्य मोडिता झाला मुष्टीने जय नंदीचे दैव सैन्य पळाले दैत्य सेनेस बक्षिले खडगांदे तुरंगा मारिले सेनाने तयावेळी सैन्य बक्षिले देखुनी नंदी क्रोधे आऊसुनी रथ सारथी घेऊनी सिंह नाद करिता झाला क्रोधे नेत्र दगदगीत प्रलयाग्री सारखे दिसत शर जाळते सोडित जय नंदी दैत्यावरी ते शर जाळे काय केले सैन्य अवघेचे मारले मग अग्नी बाणांते काढिले कुंतलोम्यावरी सोडिले ते कुंतलोम्याचा हृदय आदळला रक्त प्राशन करिता झाला प्राण घेता जाहला त्या कुंतलोम महादेवाचे ऐशे कुंतलोम मारिला जय नंदी विजय पावला पुष्प वर्षाव देवी केला ऋषींनी दिला आशीर्वाद उल्कामुख कुंतलोम मारिले गणेश नंदी विजय पावले आता मनी दैत्य कैसे झुंजीत ते परिसावे श्रोती होईत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तो अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराजाय चरणम पर्ण नमस्तू. तर मित्रांनो इथे आपला 7वा अध्याय संपूर्ण झालेला आहे. आता 8वा अध्याय ऐकूया. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच. अशी कथा सांगतो ऐका. समस्त ऋषी वरो सेनापती वडिलांचा वृत्तांत मनी मल्लासुराशी
त्यावेळी मनी मल्ल युद्ध दोघे जण महाक्रोधे तापले. परिपूर्ण रणांतरे वाजवीत गहन रणभूमीसी निगते झाले. मनी दैत्य वाच सांगतो तुझ मल्लासुराशी युद्ध करीत मार्तंड भैरवाशी रणी पाहे. माझ्या युद्धाशी जेन देखिले कधी. अरे ज्यास स्वामी म्हणिते इंद्रादिक देव पूजिती. रणी जिंकल मी शिवासी करुण युद्ध संग्रामाशी. मी जिकीन त्या भैरवाशी प्रसन्न करुण तुम्हासी. जय पावेन निश्चयसी ऐसे जान दैत्य राजा. मनी दैत्य ऐसा बोलिला सिंह नाद गरजेला. त्रिभुवन आंदोळाला आला त्या अग्नित गर्जने. नादे ब्रह्मांड गर्जित तेने समुद्र उंच बळीत. सृष्टीचारी भयचकित झाली तये कपाळी सिंदूर चर्चिला. दैत्य उंच वाळला रत्नमुकुट घेता झाला. मेघमंडळावरी 20 भुजा असे शोभत. अंगी चंदन चर्चित विजय सारखे कुंडले चमकत. मनी दैत्य महावीर पर्वतासारखे दिसत. चरण चली असे चालत पृथ्वी सारी कंपयामान होत असे. येता झाला रणभूमी येता पाहुनी. मनीसुरांशी मार्तंड भैरवे. मनी गणाशी दूर व्हावे तुम्ही युद्धाशी मी पाहिन. दैत्य बलवान संग्रामाची इच्छा करून मार्तंड भैरव रणी चालला. आपण सिंहनादे करी गर्जन आंदोळले त्रिभुवन. मनी दैत्य वाच अरे महादेव म्हणती तुझसी. आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आलाशी. सकल गणासहित ऐसा बोल ऐकला. भैरव कोपे आविषला गदा घेऊन धाविला. त्या अतिक्रूर दैत्यावरी. दैत्याच्या मस्तकी फेकिला लोहभार. सहस्रांशी निर्मिली उंच गदा ती महाबळी. दैत्याने खडगाने निवारली. मनी दैत्य वाच तुझ्या बळाचा भरावासा. आम्हासी परी तू स्थूल दिसतसी. कैसे युद्ध करीत असे आम्ही असो महाबली. दैत्यांचे कृत्य देखून शुंभ प्रज्वला. अंत्यकरणी सोडिले सहस्र पवव वाणे. त्या मंदोमत दैत्यावरी बाण जाळ येता देखिले. दैत्य खडगे शेदिले जैसे योगेश्वरी. जिंकले चित्ताहस्त सहित विषयाशी. दैत्य काय झाले 11 शती. खुरपी संधान केले. मार्तंड भैरव भस्म केले. जोरदार हुंकार करून या देवाने बाण धगधगीत सोडले. ते तयाच्या मुक्ती आदळले. रत्ने उखुरली तयेवेळी. जशी नक्षत्रे पडती भूमीवरी. खडग चंद्र चुडे करी घेतले. मणी दैत्यावरी धावले वेगाने. शिर तयाचे तोडिले. त्या दैत्य मनिकासुराचे मायावी. दैत्य काय केले शरम सावजाचे रूप धरिले. शंकराशी चाहू लागले. त्यावेळी रणभूमीशी शवून कर्तीने शस्त्र घेऊन. दैत्य कापिला क्रोधे करून. दैत्य गिडी करतरी मुख पसरून. जनी गुटिका जैसे. मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळी. गदा मारला पृष्ठवरी. दैत्य पाडिला तो महादैत्यसूर. दैत्य तुरंगावरी आरूढ झाला. खडग पडता पळू लागला. शस्त्रे जरी मारला तरी तो युद्ध करीत असे. यावरी गिरजापती आविषला अग्नसहित टाकीत झाला. मनी दैत्य जीवांसी पोळला. उदकी पडला अश्वसहित. मनी पडला जेथे अश्वसहित तेथे तुरंग तीर्थ झाले त्वरित. बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी. दैत्य महादेवा ते लक्षित. तिखट बाणे संधान करीत. ब्रह्मांड सर्व व्यापित. ते शरजाळे करुणी. असंख्य शरपातले शंभूच्या अंगी भेदले. कपाळी कुंडली लागले. महादेवाच्या महाकुटावरी बाणे शिवात खडी तरले. शिरीभूषणे सर्प भेदले. मग मोडते झाले रुंड माळते शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला. मनीला त्रिशूळ मारिला. अग्निस्वरूपे जाहला. आघात वस्तक क्षळी. दैत्याच्या दैत्य विहळ झाला. भूमीवरी पडिला. डोळे फिरवू लागला. मनी दैत्यासुर देवाने चरण उचलिला. दैत्याच्या मस्तकी धरला. तयाने हस्तीने धरिला. वैर विसरून देव संतोषिल्या. मनिकासुर वाच रणी मृत्यू देखलासी न सोडी. तुझ्या चरणाशी साक्षात जगदीश्वर होशी. नमन माझे तुझसी तू भूताचा होशी स्वामी. सकल जनाचा अंतर्यामी. नागेंद्र भूषण सर्व स्वामी तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या अति महारुद्र. शंभू शांता देवेंद्रा तुझ नमन माझे. नमन रत्न मुकुंट धराशी. नमन गंगा प्रियासी. नमन रजनी रूपासी तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्म परमहंसा. स्वस्त कारका खडग कपात्रधरा. कैवल्यदायका तुझ नमन माझे. नमन भक्तजना आनंद करयासी. विश्वनायिका शेखरासी. नमन डमरू असता सदाशिवाशी तुझ नमन माझे. दैत्याच्या स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूल पाणी. भोलता झाला कृपावचनी. त्या मनिकासुर दैत्यांशी शिव वाच मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न. वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझया. मी देईन तुझ वर ऐसे बोलला चंद्रशेखर. काय मागता झाला मनकासुर परिसा श्रोते हो. मनकासुर वाच देवा तू मज लागी प्रसन्न झालासी. मी का जेले तुझे स्तवन. त्याची करती पठन. त्याच्या घरी अखंड लक्ष्मी द्यावी. जे अश्वरथ गजाते पाविजे. पुत्र पौत्री राजकीजे. महान सौख्य लाभिजे. मुखवाणी सुलील असो स्तोत्र पठन. जयासी मोक्ष द्यावे निर्धरांशी. जो हे स्तोत्र मंत्र या अध्याय पठन श्रवण करेल त्याच्या घरी अखंड लक्ष्मी राहील. मोक्ष द्यावे निर्धरासी.
मस्तक माझ्या तुझ्या चरणीशी निरंतर असो द्यावे. माझे रूप तुरुंगासहित ते असावे. तुझ्या सान्निध्यात ऐसे वचन ऐकून समस्त शंभू बोले तयाशी मार्तंड भैरव वाच. मणी मागितले ज्या वरासी ते तू पावी. निर्धाराशी तू पावसी मोक्षाशी माझ्या कृपे करून. ते नर हे युद्ध ऐकती. ते नर भक्तीने पठन करीती. ते उत्तम सिद्धी पावती. भैरव कृपा त्यांच्यावर होई. भैरव कृपा करुणी मनकासूर ऐसे वधिल. शिव प्रसन्न होईल. ब्रह्मांड पुराणे व्यास बोलला. सप्तशतीत असे वर्णिले. इथं श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टम अध्याय. श्री कुल दैवेत खंडेराव महाराजाय चरणम पर्ण नमस्तु तरिथय. अष्टम अध्याय आणि 8वा अध्याय आपला श्रवण झालेला आहे. आपण श्रवण करून चुकलो आहोत, संपूर्ण झालेला आहे. तर आता 9वा अध्याय श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच. स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला. मनी भक्तीने प्रसन्न झाला. मल्ला ते रक्षतावे इच्छिता झाला. मनीचा बंधू महानिया मार्तंड भैरव वाच. बोलावे म्हणू विष्णूशी तुम्ही सांगावे. मलसुराशी सैन्यासहित जावे. पाताळाशी प्राण आपला वाचवावे. ते गेली या पाताळ भुवना. ऋषी करतील अध्ययन. देव बावती पूजना. या पृथ्वी तलावरी अंत करणे निर्मळ होती. यज्ञादी करीते राजे राज्य पावती. ऐसे बोलावे तयाशी देव यज्ञाच्या अंश भशिती. स्वर्गलोकी सुखी वसती. तून जरी जासी पातळाशी हा भैराव वदेल तुझ. ऐसे शंभू वचन ऐकून विष्णू गरुडावर बसून ऐकलाची शांतमूर्ती धरुणी मलाकडे जाता झाला. मल्लासूर करडे श्री विष्णू येता. दैत्येश्वर तयशी पूजता. महाविष्णू झाला सांगता. मल्लासूर महादैत्यांशी भगवान विष्णू वाच. मी प्रसन्न झालो तुझसी. बहुत दैत्य पाडिले रणाशी. सकळ सैन्य परिवाराशी. अतिनाश चाहला रणी. बंधू गोजत्र पडले. मित्र सोयरे वधिले. आप्त विश्वासू मारिले. महाक्रूर रण असे तुझा प्राण सखा मनकासूर. तोही मारला महावीर. ऐसे समस्त झुंजार वीर मारविले. तुवा दुर्मदा मारिले असंख्य महाजगता. महागजाते वायू वेगिता. तुरंग माते रत्नखचित. अनेक रथात पडिले असंख्य पाय दळात. आता ऐशी बुद्धी की जे मार्तंड भैरवात शरण जायचे. दैत्यासहित पाताळी राजे रक्षी प्राण आपुले. क्रोधयुक्त मार्तंड भैरवाशी मृत्यूरस वसे. जयापाशी तू युद्ध समर्थ नवेसे. ऐक माझे दैत्यराजा मार्तंड भैरवाच्या क्रोधानळाशी तुझा देह जाईल आहुतीशी. प्रचिती आली तुम्हाशी मग विषभक्षण का की जे प्रल्हादाच्या कुळी जन्मलाशी. म्हणून सांगतो हिता कसे ऐक माझ्या वचनाशी. जावे पाताळी तू ऐकून विष्णूचे वचन. मल्लासूर करे नमन. स्वामी तू मज प्रसन्न झाला त्या दैत्यांशी. मल्लासूर वाचे मी मागेन ते द्यावे. स्वामी तू येथे राहावे. युद्ध माझे पाहावे. तू शिव मार्तंड भैरव गण शिवासहित वर्तमान. रणी पडता जाण तुझं मी रक्षीन. प्रल्हादे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरी राहे. माझ्या युद्धाचे कौतुक पाये. मी महान दैत्य आहे. वदिल मी सर्वास. शंभून रणी मारला. सैन्यासहित मणी गिळला. पाहीन मी प्राण सखा आपला. माझ्या हृदयी तो वसे. भैरवाचे जटिर विद्रीन. रक्तांच्या नद्या वाईन. तयामध्ये स्नान करीन. विजवीन जठरांशा माझे शस्त्र भुकेली असती. रुधिर प्राशन करून पाहती. तो वरी तृप्तीन पावती. माझे अंतकरण स्थिर नव्हे. तेव्हांचे रक्तबिंदू करुण आकाश करीन परिपूर्ण. तृप्ती पावीन प्राण ऐसे जीविते. काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण. काय युद्ध करतील जन. तैसा अग्नि तृण दाहीन. तैसे करे समस्तांशी दाढीन चरवीन. करेन देवासहित भक्षीन. बंधू मनिकांचा सूड घेईन. ऐसा गरजे दैत्येश्वर बंधू शोक हृदय पोळत. समुद्र सोशिला तरी नाही विजिता. आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास. श्री विष्णू वाच. सांगतो मल्लासूर तुझसे ऐके माझे पर्यशी. सोडून आत्मघात कीपनाशी. सुखे पातळी वसावे. पतंगाची वृत्ती धरशी. तरी निर्धारे मृत्यू पावशी. नीती दोषी कारण होशी. ऐक दैत्य राजा दैत्य वाच. प्राण भये जे सत्व टाकती. ते कुंभ पाकी पचती. आकलापावरी तेथे वसती म्हणून लढेत भैरवाशी. ऐसे विष्णूनी बोधिला. दैत्य मानिता नाही झाला. तैसा संग्रमाशी झाला. दैत्यासूर मल्लासूर होते. गुरु माऊलीची थोर प्रसन्न करीतसे मल्हारी. ही कथा तापत्रयाती हरी. स्वामी सेवकऱ्यांच्या इथं श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 9वा अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराजाय चरणम पर्ण नमस्तु. तर मित्रांनो इथे आपला 9वा
अध्याय संपूर्ण झालेला आहे. आता 10वा अध्याय श्रवण करणार आहोत. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 10वा. सनत कुमार वाच. ऐसा विष्णूने समजावला. दैत्य क्रोधे खवळला. मध्ये उद्म संग्रामी आला. अनेक युद्ध घेऊन या. माथा शेंदूर असे लावला. मस्तकी जटा मिरविला. उंच इतका मेघ मंडळी लागला. नीळ मेघ वर्ण दिसे. मल्लासूर शस्त्रे मिरवित. मायावी दैत्य समित. अंगी कस्तुरी चर्चित. कुंकुम गार सहित दैत्य ब्रह्माने काळकुट्ट निर्मिला. काळजाचा गिरी ओतला. आकाशी स्तंभ उभारला. इंद्रधनुचा तयेवेळी महाकाय योद्धा मल्लासूर न वर्णवे. त्याचा विस्तार थोर रणभूमीस आला. महावीर सिंह नादे गर्जना करी. त्याच्या सिंह नादे करून मेरू छत्राखाली आला. आपण कैलास ही कपे भये करून मुकुट पडला. पर्वतांचा भये कंप झाला. समुद्राशी वडना वानल सेवी तयाशी. शेष ही कापे चळणेशी. भूमी पडू म्हणी तसे. त्याचे भयनादे करून पृथ्वी आली कंप मानुनी. सिद्धूनी सोडली आसुनी. तपभंग तयाचा अनेक सैन्य परिवाराला. मल्लासूर उभा रणी राहिला. मार्तंड भैरवे देखिला. मग आज्ञाहित द्रुत माराशी. आज्ञाने द्रुत मारी उठले. हाताने कुजराते धरती झाली. आकाशे पेकती झाली. अति प्रोढी करून या आश्वासहित रडगीती. कुंजरे कुंजराते लढती. तुरंगमे तुरंगे मारती. फेके उचलुनी महारथासहित. शस्त्र घोरे दैत्य पडताती. तया ते जिव्वेने उचलती. थोर कडकडाटे चगळती. द्रुत मारी दैत्य सैन्याशी नानाविध शस्त्रे गिळती. त्याचे जठराशी भस्म होती. ती अन्न झाली होती. द्रुत मारीस त्यावेळी त्या बळे वाढू लागली. अधिक पुष्ट झाली. दैत्य सैन्य बक्षू लागले. मल्लासूर कोपला तिच्यावरी. दैत्यवाच सैन्य भक्षण ग्रास करून तू पुष्ट झाली. असी रणी न पुरुषी माझ्या ग्रास लागून. द्रुत मारी अरे जसी महान ऐकून ऐशी दैन्याची बोली. द्रुत मारी उंच जाहली. सहस्र बाण वर्ष लागली. तयेवेळी रणभूमीशी गगनी मेघ माळा मोडला. मोडली धारा पर्वतावर वर्षली. तैसे द्रुत मारी सोडती झाली. शरवर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले. महासुरांच्या अंगी लागले. पडताच मोडते झाली. मल्लासूर दैत्यराशय आकाशी गदा भिडवून. द्रुत मारीचा मारे रागून. तीही करी निवारण. गदा हाती घेऊन या. दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन. द्रुत मारीवर गेलो धावून. तीही टाके मोडून. त्या मल्लासूर दैत्यांचा द्रुत मारी कोपे आवेशली. खडगाने दैत्यास मारती झाली. दैत्यांची भुजा तुटली. दैत्य होत असे विव्वळ. तेथून शोणित निघाले. तेथे शोणित तीर्थ झाले. मानवासी पवित्र करीत झाले. त्या मनी चूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले. मायावी भिजेस काढिले. खडग घेऊन धाविले. द्रुतमारी तयेवेळी. द्रुतमारी भैरवनादे गर्जले. गगनाप्रती झाली जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी. रणभूमीशी दैत्यही आकाशी उडाला. मग द्रुतमारी आली भूमंडळा. अमोघ बाण सोडिले झाला. द्रुतमाऱ्यावरी गगनातून असंख्य बाण मारिले. शरीर ते आढळले. द्रुतमारीस भेदिते झाले. ती पडे रणभूमीशी. बाणी मेदिले मस्तकांशी. शत लागले शतनांशी. कंदी वक्षस्थळी ग्रीवे शत शत भेदिते झाले. जानू जगा उराशी. कपाळी गंडस्थळी नाभिषे. असंख्यात लाभले. द्रुतमारीशी विवळ जाहली ती. द्रुतमारी पडली पाहून मार्तंड भैरव कोपला मनी. निघाला दैत्या सामार होऊन. दैत्यांतक महादेव लोण्याच्या अग्नीत राशीच. अग्नी जैसा नाशी तैसा करील मल्लासुराशी. दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस. मल्लासुरस वदेल महेश. सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करीत. श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती दशोमाध्याय. श्री कुल दैवेते खंडेराव महाराजाय शरणाम पर्ण नमस्तु. अध्याय 11व्याला सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. मल्लारी सप्तशती अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो. अध्याय 11. सनत कुमार वाच. द्रुतमारीशी विजयी होऊन अतिशौर्य उन्मत होऊन मध्ये प्राशान करून मार्तंड भैरवाशी दैत्य बोलत. दैत्य वाच. मी मल सांगतो तुझसी. तुवा जावे कैलासी. तू न पुरुषे माझ्या युद्धाशी. दैवहीन असे तू. सेवितो मी अनेक कुंजरी. तू एका वृषभावरी. तुझ मजसी नसे सरी. माझे भाग्य असे थोरी. तू गजचर्म पांगराशी. दिव्य वस्त्रे परधान आम्हाशी. तू सर्पाची भूषणे लेईशी. आम्ही कस्ती कांचनाशी. सुवर्ण रच मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपन. तुझ भस्माचे उधळण. अस्ति चूर्ण सहित शमशानाचे. सहस्र स्त्रिया आम्हाशी. एक वृद्धा असे तुझ बाशी. माझे राज्य त्रिभुवनाशी. मी असे थोर. मने युद्ध करील मजसी. लाज नाही तुझ्या चित्तासी. स्पर्धा करिता गजाशी. काय उंदीर समर्थ होय समुद्राच्या करावया प्राशन. पालक समर्थ होईल प्रलय अग्नीचे शमन. काय पतंग करेल काळातील मेघ निवारावयाशी. काय समर्था वायुशी. सुवर्णगिरीचे उन्मळन करण्याशी. गजाशी स्मार्त नसे. ऐसे कठीण वचनी
ऐकून मनी खवळला. शूल पाणी सोडिले अनेक तिखट बाणी, त्या मंदोमत दैत्यावरी बाण येता देखील. दैत्य पटीशे निवारिले, उग्र करवाळ करी घेतले. वेगे धावे शिवावरी दैत्य येता देखुनी, शक्रे दृढ मनी करून खडक तर शर सोडून. दैत्य राजाशी रोखिले बाण, मल्लाच्या अंगी आदळले. आदळताच ते मोडले, दैत्य तृणापरी मांडिले. खडतर बाण शिवाचे भैरव उडान केले. तिखट खडग करी घेतले, दैत्यांच्या वामभुजी मारिले. मग डमरू नाद केला, डमरू नादे ब्रह्मांड गर्जिले. दैत्य सिंहा नाद केला, दोघांचे युद्ध परविजले. उपमा नाही तयाशी, मेरू पर्वतीच्या शिखराशी. कोणत्या पर्वत साजे उपमेसी, तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी. वर्ण वर्ण शकेल, दैत्याने गजरूप धरिले. डोके गगनेशी लागले, सप्तसागराशी आदळले. पुच्छाचे विक्षेप करून या मदाची या धारा पडती. तेने पर्वत आले होती मंदोन्मती, तो गजपती वेगे चाले रणभूमिसी. गजानने शुडा दंड उचलिला, तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला. चंद्र सूर्याच्या आड आला, सर्वत्र अंधार जाहला. चेदाशे वाटे भीती, गृह सोडून या पळती. दैत्य सहस्र गर्जित, त्यावेळी रणभूमीशी गर्जने भूमी आदोळती. मेघे भूमीवरी पडती, आवेशिला तेव्हा पशुपती. दैत्यराज मल्लासुरावरी करी खडग वांग घेतले. दैत्याच्या मस्तकी मारिले, मले वरच्या वरी धरिले. जन्मखेटके करून या मल्लासुराशी शंकराशी. बळ तुझे कळिले आम्हाशी, भैरव सोडिले अग्नी अस्त्राशी. दैत्यावरी अतिक्रोधे अग्निज्वाला, तेव्हा निगती पर्वत सिंदूर वर्णे. होती सागरे जलचर तडपती महादाये. करुणी आश्रम धूम आकाशी जात, नक्षत्र आच्छेतली जात. चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधुमा. करुणी अग्निरथाशी जाळीत, लोहाची चक्रे वितळत. वीराचे टोपही तापत, ते काढून फेकूत. तयाचे शस्त्र भार तापले, पायात चटके बसले. मस्तकांचे केश जळले, त्या महावीरांचे छत्रे चामर ध्वज जळती. काजळी होऊन पडती, अशी अग्नी अश्री केली गती. त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहे करून रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापन, तडातडा फोड उठती. शस्त्राच्या प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासुर. होऊन दर्याचा सागर सोडी मग पर्जन्य शास्त्री. मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्ष लागले. अग्नि अस्त्राशी निवारले पर्जन्यधारांनी रणभूमीवर. मेरू अग्नि अश्रे तापला, पर्जन्याने भिजविला. जणू वर्षा काळ पावला, तयावेळी सर्वत्र दैत्यांच्या शस्त्रे अग्नी तापविली. पर्जन्याने ती भिजवली, निश्चल होऊनी राहुली. जणू सारे निशस्त्र पाषाण मेघ वर्षती. जणू आकाश भूमी पडती, गण दानवाच्या मस्तकी फुटती. महापर्जन्य तो महावीर ते घाबरले. अश्वकुजरा आड दडले, तुरंग आकाशी उडाले. पुढली या चरणी करुणी या मेघधारा वर्षते. सर्वत्र जल पार पावती, प्रलय समुद्रापरी दिसती. जलमय सारी रणभूमी, शस्त्रे सारी जली तरती. रथ असंख्यात बुडती, सव सर्वत्र वाहती. जल प्रलय ओढविल्या, शिवाने सैन्य बुडता पाहिले. वेग मार्तुशास्त्र सोडिले, तेने पर्जन्य निवारिले. प्रलय नाहीसा झाला, मार्तुश्रे जल शोषिले. ते आकाशी समुद्र राहिले, दैत्य सैन्य उठवून नेले. नभात कापसा परी, ते वेळी मल्लासुर कोपला. दारुण सर्पास्त्र सोडिता झाला, सर्वत्र सर्प दिसू लागला. भैरव सैन्यासह सर्व पर दश करीते. विष सर्वत्र गाळीते, उडूनी जिव्हावरी झोपती. रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आविषला. गरुडास्त्र सोडिता झाला, गरुड भय सर्प कंप सुटला. गेले पाताळी सर्प सारे, शंभू काय करिता झाले. पाशुपताश्रे त्रिशूल मंत्रीला, मल्लासुरा ते मारिता झाला. अतिक्रोधे करुणिया दैत्य गदा मुसते मारित. शरे मुसळते निवारित, चक्र नागर फेकित. परी तो त्रिशूळ येत असे, त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला. दैत्यांच्या जवळी आला, मल्लाच्या वक्षस्थळी आदळला. कालदंड जणू काय दैत्य आकार करीते, रणभूमीवर सोडून पळती. मल्लासुराचे डोळे बिरबिरती, पडला दैत्य रणभूमीशी. शंभू वाचा हो दैत्य राजा, उठशी कान युद्ध करीशे तू. थोर युद्धा अससी का पडला रणभूमीशी. मार्तंड भैरव चरण उचली, या मल्लीच्या मस्तकी ठेवला. चरण स्पर्श दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला शंभूशी. दैत्य चरण मस्तकी धरून, लोचने आनंद जळे भरून. उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर व्यताहरण. सदा द्यावे आपण जो स्वामींचा सेवे करीत. श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीकाय ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती एकोदशोध्याय. श्री कुलदैवते खंडेराव महाराजाय चरणांपर्ण नमस्तु. तर इथं मित्रांनो 11वा अध्याय आपला संपूर्ण झालेला आहे.
आपण श्रवण करून चुकलो आहोत. आता 12वा अध्याय श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 12वा. श्री गुरु मावली वाच. मार्तंड भैरवाच्या चरणी मस्तकी पडता विसरला तो मल्लासूर वैरता. क्षण एक संत संगती घडता दैत्य तोही देव बने. शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्र. शिवतेच समर्थ असती स्वामी सेवकारांचे सद्गुरु. सनत कुमार वाच सांगतो ऋषी हो तुम्हासी. जीव शेष उरला मल्लासी. मग करिता झाला स्तोत्रांशी. मार्तंड भैरव शंभूचे मल्लासूर वाच. विनवितो मी भैरव तुझसी उदरी मज. पाप कर्माशी पापात्मा पाप कर्माशी. देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मंत झालो. त्रिभुवनात पिडव लागलो. त्या कर्म पाप सागरी बुडालो. शंकरा उदरी मज. मी विनवतो शिवशंकराशी. जीव नसे स्वतंत्र कर्मासी. तूच सूत्रधार होशी शंभू. शुभ अशुभ कर्म फळाते. तू जगाचा सूत्रधार होशी. तू विश्वाचे पालन करीशी. चराचर व्यापुनी उरलासी शंभू. तूच देवराया. काय दैत्य वेगळे असती ते तू जाणी. गिरजापती तूच जगाचा अधिपती. तूच नमन कैलाशपती. नमो देवा महादेवा. शिवाशी नित्यवदन रौद्र रूपाशी. गौरीपती तुझ शंभूशी. नमो जगत करता शिवासी. नमो कल्याणकारी महादेवाशी. चंद्रधरी मस्तकाशी. नीलकंठाय नमो नमा. जो देव सकलामध्ये चेतनारूपे असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवो नमो नमा. नमो देवे. जो देव सकलामध्ये बुद्धरूपी असे स्थित. नमो देव नमो देवे नमो देवो नमो नमः. जो देव सकळामध्ये क्षमारूपे असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये मोहरूपे असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जो देव सकलांमध्ये कामरूपे असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जो देव सकलांमध्ये भ्रमरूप असे स्थित असे. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये धर्मरूप असे स्थित असे. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जो देव सकलांमध्ये हर्षरूपे असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये क्रोध रूपे असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये मदरूपे असे स्थित असे. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये दंभ रूपे असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये अहंकार रूपे असे स्थिती. नमो देवी नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये वीर रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जो देव सकलांमध्ये क्रिया रूपे असे स्थिती. नमो देवी नमो देवी नमो देवे नमो नम. जे देव सकलांमध्ये शक्ती रूपे असे स्थिती. नमो देवी नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये शौर्य रूपे असे स्थिती. नमो देवी नमो देवे नमो देवे नमो नम. जे देव सकलांमध्ये विद्या रूपे असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जो देव सकलांमध्ये ज्ञान रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये लोभ रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये शुदा रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये निद्रा रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जे देव सकलांमध्ये भक्ती रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जो देव सकलांमध्ये मृत्यू रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जो देव सकलांमध्ये आत्मरूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जो देव सकलांमध्ये प्रपंच रूपाय नमो नमः. नामो नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. जो देव नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंच चरिताय नमो नमा. नमो विष्णु रूपाय नमो नमा. नमो शिव रूपाय नमो नमा. नमो सूक्ष्म रूपाय नमो नमा. नमो भवरूपाय नमो नमा. नमो त्रैलोक्यनाथाय नमो नमा. नमो भैरवनाथाय नमो नमा. नमो भक्तवत्सलाय नमो नमा. नमो भक्ततारकाय नमो नमा. नमो जगसंहार कराय नमो नमा. नमो जगसंहार करताय नमो नमा. नमो जगपालन करताय नमो नमा. नमो चंद्रशेखराय नमो नमा. नमो त्रिपुर छेदकाय नमो नमा. नमो मणिखंडकाय नमो नमा. नमो मार्तंड भैरवाय नमो नमा. ऐसे मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. शिव वाच. मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी. मग आता उत्तम वरासी. मल्लासूर वाचे नर्मितो मी मार्तंड भैरवाशी. तू प्रसन्न असता आम्हाशी. परलोकाची चिंता काय अशी. तुझे दर्शन झाल्यावरी देव महान प्रताप करून तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ. इंद्रांदी देवांना योद्धा तुझसारखा मिळाला. समरंगणी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा. आता काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे. तुझ्या नमा आधी माझे नाम असावे. तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करील त्या नराशी.
सकळ सिद्धी द्यावया तयाशी इतके करावे स्वामिया, जे तुझी भक्ती करीती त्याशी प्रसन्न व्हावे भवानीपती, त्याची मनोरथ सर्व पूर्ण करीती शीघ्र पुरजव देवराया, लक्ष्मी त्याच्या वसती त्याच्या घरी, जो हे स्तोत्र संपूर्ण श्रवण करेल त्याच्या घरी लक्ष्मी धनधान्य संपूर्ण देशी, रोग नसावे त्याच्या घरी, त्याच्या शरीरारी न्यावे त्याचे मोक्षदारी, स्वामी शिवशंकरा भक्तीने भावेने पठन श्रवण करती तुझे हे नाम जप पूजन, त्याचे निरंतर व्हावे तुम्ही प्रसन्न सुलभ होवनी स्वामी या शिववाच, झालो मी तुझं वरी प्रसन्न, मागिले जे तू वरदान तेच मी देईल तुझं वरदान, मल्लासूर दैत्य श्रेष्ठ सनत कुमार वाच, रणी पडल्या मल्लाचे 5 पुत्र आले युद्धाशी, नावे त्याचे पर्यशी सांगतो ऋषीवरी, तुम्हासी लोहरगला शुलंधर देव गंधर्व कुंभ वीर 5वा महाभार, असुर हे पुत्र मल्लासुराशी, ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाले शूलपाण, न राहती दर्पे करून धावले ते महादेवावरी, भैरवा विषला मनी शाप दिला मूर्खा लागुनी, तुम्ही राहवते पर्वत होऊनी या भूमंडळावरी, ऐसी मल्हारीची स्तुती वाचते जे श्रोती, ते सकळ सुख पावती सांगत असे गुरु मावली, इत श्री गुरु मावली विरिचितीम प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशोध्याय श्री कुल दैवेत खंडेराव महाराजाय शरणम पर्ण नमस्तू। तर मित्रांनो, इथे आपला 12वा अध्याय संपूर्ण झालेला आहे। ज्यांना कोणाला वेळ मिळाला नाही पण 12वा अध्याय सुद्धा हा श्रवण रोज केला आपण तरी सुद्धा लक्ष्मी त्याच्या घरी राहील असे सांगितलेले आहे। तर सर्वांनी हे पारायण करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, एक लाईक आणि श्री स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये करण्याचे करावे आणि शेअर करण्याचे करावे। अध्याय 13वा श्री गणेशाय नमो नमः। शिववाच, धर्मसुतांनो, तुमचा वैरी महादैत्य मल्लासूर महाउन्मत तो मी मारला सेनेसहित, या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखे असावे, आश्रमी अनुष्ठान करावे, आपल्या इच्छाप्रमाणे राहावे, या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले, धर्मसुताचे मन मागते झाले वरदान, शिव मार्तंड भैरवाशी धर्मसुत वाच, महेश्वरा तुझं नमन, मार्तंड भैरव तुझं नमन, तू आमचे करुणी रक्षण कृपावंत झाला, आम्हावरी त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा, आमचे वैरी मारा नाश तयाचा करा सदा, येथे तू जे युद्ध केले मनी मल्लासुरास वदिले, आम्हासी दुःख मुक्त केले, मार्तंड भैरवा चंद्रशेखरा कळी काळ दोष पिढिले, संसार सागरी बुडाले, दारिद्र्य दुःख गाजिले, तयाशी सुखी करावे आता आम्हावरी कृपा करणे, येथे तू प्रकट होणे, स्वयंभू स्वरूपात राहणे, भक्ताच्या कल्याणासाठी धर्मसुताचे ऐकुनी विनवणी, सदाशिव अंगीकारी तक्षण शक्तीसहित लिंगद्वाय होऊन प्रकटला, कल्पवृक्षाखाली शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी, षष्ठी तिथी आदित्यवारी, शततारका दिवस नक्षत्री लिंग प्रकट झाली, दोन्ही सुधून देव आले, यात्रेशी कलत्र पुत्र परिवाराचे ऋषी आले, कुटुंबशी त्या लिंगाजवळी, ते मनी खडे अंदष्टिपली, मोठ्या उत्सव केली ती थोर राजधानी झाली, प्रेमपुरी नाम पावली, अशी प्रेमपुरी कलयुगे होईल जेजोरी, तेथे वस्तीसी देव मल्हारी, भक्ताच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती, जैसे मार्तंड भैरवाशी पाती तैची मूर्ती घडविती, सकल जनासाठी मग काम नामे बोलिसे, काम नामे विष्णू म्हणजे इला नामे पृथ्वी सांगजे, नामे बोलले मैराळ, त्या मैराळ देवाशी पूजिते झाले, देव ऋषी करीते झाले नमस्काराशी, नाना पुष्पे वाहुनी धूप दीप दावती, नाना फळे समर्पित अनेक नैवेद्य पात्रे करीती, त्या मैराळ देवत्यांशी कर्पूर चंदने लावती, हरिद्रा भंडार वाहती, नाना पाद्ये वाजवती, गीत नृत्य तेही करीते, देवाशी दवना वाहती, तांदूळ पिवळे समर्पित करीती, पिवळी वस्त्र देती, ऋषी गण तये वेळी मोर पिसांचे चामरी ढाळती, षोडोपचारे पूजा करती, नाना आरती करती, स्तुती करती मल्हारीची देव वाचे, जय जयाजी देव खडगधारा, जगन्नाथा चंद्रशेखरा, जय गंगा मस्तकी धरा, विश्वपालका महादेवा, जय जयाजी मल्ल सैन्यमर्दना, जय जयाजी महादैत्य विभंजना, जय जय करी पात्रपर्णा, जय जयाजी शिवशमी, नमो अंबिकानाथाय नमः, ओम श्री नीलकंठा नमाय, नीलकंठाय नमन तुझे, नमो भक्तवत्सलाय, नमो भवाय, नमो शर्वाय, त्रिलोककेशाय नमन तुझे, नमो शीतकंठाय, नमो शिवप्रियाय, नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझे, नमो कामकाराय, नमो अंधकासुरसुदनाय, नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझे, नमो कालकाळात, नमो कृपानिधाय, नमो भीमाय पशु हस्ताय नमन तुझे, नमो मृगपाणाय, नमो जटाधराय, नमो कैलास निवासाय कवचिने नमन तुझे, नमो कठोराय नमन त्रिपुरांतकाय, नमो वृषकांताय वृषभभारुडाय नमन तुझे, नमो भस्मद्विले विग्रहाय, नमो सामप्रियाय, नमो स्वरमयाय, नमो त्रिमूर्तन्याय, नमो तुझ, नमो अनीश्वराय, नमो सर्वज्ञाय, नमो परमात्मनाय, सोम
नमो सूर्यग्रीलोचनाय नमन तुझे, नमो हविषाय, नमो यज्ञमयाय, नमो सोमाय, नमो पंचवक्रताय नमन तुझे, नमो नमो सदाशिवाय, नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझे, नमो प्रजापताय नमो नमः, हिरण्यतेसाय नमो नमः, नमो दुर्दशाय नमो नमः, नमो गिरीशाय नमन तुझे, नमो भालचंद्राय, नमो अनघाय, नमो भुजंगभूषणाय परगाय नमन तुझे, नमो गिरिधनाय, नमो गिरिप्रियाय, नमो कृतिवासाय पुरातनय नमन तुझे, नमो भगवंताय, नमो प्रथमाधिनाथाय नमः, नमो मृत्युंजयाय नमः, सूक्ष्मतनय नमन तुझे, नमो जगतपिनाय, नमो जगतध्वराय, नमो वेमकेशाय, महासेन जनकाय नमन तुझे, नमो चारु विक्रमाय, नमो रुद्राय, नमो भूतपयाय स्थाविने नमो नमः, नमो आयुर्बुद्धनाय, नमो दिगंबराय, नमो अष्टमूर्तिकाय, नमो अनात्मेनाय नमन तुझे, नमो सात्विकाय, नमो शुद्ध विग्रहाय, नमो शाश्वताय खड़ंग परश्वय नमः, नमो न तुझे अजाय, नमो पाश विमोचनाय, नमो मृंडाय, नमो पशुपतये नमो, नमन तुझे, नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्ययाय हराय नमन, नमो नमः, नमो भगनेत्राय विदाय अव्यक्ताय, नमो सहस्राक्षाय, नमो सहस्रपदे नमन तुझे, नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझे, देव ऋषीची स्तुती ऐकून आली चेतना मूर्ती लागून, जे कोणी हे संपूर्ण स्तोत्र आणि नमो नमाय जे श्रवण करती त्याच्या घरी महालक्ष्मी प्रसन्न होई, असे प्रत्यक्ष शिवशंकराने देव मल्हारीने सांगितल्याने देव मल्हारी वाच, श्री मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही आता वराशी, जे कोणी हे स्तोत्र आणि हा अध्याय श्रवण करी त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी राही सदासुदी, अखंड चिरकाल लक्ष्मी त्याच्या घरी. ऋषी वाच, देवा तुम्ही प्रसन्न झाले, देवा विश्वाचे साकडे फेडले, सैन्यसहित मल्लाशी मारिले, भार फेडिले वसुंधराचे मल्हारी तुम्ही इतके करावे, सर्वांचे कुलदैवत बनावे, सकळ कुळाते सांभाळावे, निरंतर येठू राहुनी भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी, घरोघरी संपत्ती बहुत व्हावी त्यांच्या घरी, जे कोणी हे पारायण करी त्याच्या घरी संपत्ती बहुत व्हावी, संतती राहावी आणि प्राप्ती व्हावी, सुख लाभावे तया घरी आणि आरोग्य लाभावे त्यांच्या घरी, तयाच्या वैरी शय पावती, भूत पिशाच त्यांच्या घरी कधी न राहे, बांधून शक्ती डाकिनी राक्षसांची भीती न राहावे, ग्रह पीडा नसे त्यांच्या घरी, जे पडती मल्हारी सप्तशती तयान कशाची भीती, स्वामी समर्थांची लाभे प्रीती, सकळ सेवेकांना मल्हारी वाच, देवी ऋषी हो ऐकले वचनांशी माझा आशीर्वाद तुम्हाशी, तुम्ही मागितले ज्या वराशी तो प्राप्त होई तुम्हा सर्वाशी, मी तेथे निवास करीतो, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करीतो, भक्ता सदैव साथ देतो, निर्भय तयास करीतो, कल्याण तयाचे हो ही माझी जेजोरी, मी राहतो गडावरी माझे प्रेम भक्तावरी, भक्ती भावेने सेवा जे करीती, जे अध्याय श्रवण पठन स्तोत्र मंत्र पठन करीती त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी राहती, सांगितले स्वामींनी स्वतः, स्वामींच्या भक्ता श्री स्वामीच्या वदवित्या श्री गुरु माऊलीच्या मुखे, इथ श्री मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिचित दया देवी पावती विनवी, स्वामी सेवेकरी इथ श्री गुरु मावली विरचित प्राकृते भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशोध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराजाय चरण पर्ण नमस्तु. तर मित्रांनो, इथे 13वा अध्याय आपला समाप्त झालेला आहे. तर 12वा आणि 13वा अध्याय जास्तीत जास्त जणांनी शेअर करावा, कारण जो ना कोणाला 14 अध्याय श्रवण करायला नाही मिळाले पण 12वा आणि 13वा अध्याय बी श्रवण केले तरी लक्ष्मीची भरभरून प्राप्ती होईल. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमो नमः. गुरु मावली वाच. अध्याय 14वा. अशी मल्हारीची कथा निवारील सर्व वेता. ब्रह्मांड पुराणात असे सांगितले सर्व सेवेकरांसाठी, खंडेराव सर्वांचे दैवत, कुळाचे ते कुलदैवत, तयाशी नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होत असे सेवेकरी वाच. मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव काय म्हणता तयास, माळस कांत असे नावास कसे प्राप्त झाले. श्री गुरु मावली वाच. खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती, माळसेचा तो पती म्हणून तो माळसापती जाणावा. सर्वांनी देव मल्हारीस 2 पत्नी माळसा बानाई, त्या ऐकाव्या माळसा साईची कथा. तुम्ही सर्व सेवेकरी देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनी रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे. श्री विष्णूंची मोहिनी अवतरली, दानव सेना सौंदर्याने वेडी झाली, देवांना अमृताची गोडी झाली. दानव मोहिनी मागे राहिली, शिवशंकर रूपे भाळली, मोहिनीच्या मागे धावले, अतिकाम विवळ झाले. मोहिनी पार्वती झाली, पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासून. तुम्ही मल्हारी अवतार धरुणी याल तेव्हा पत्नी होईल. तिम्हा शेटवानी नेवास, संतान नव्हते तयास, सदा पूजिते शिवास. माळसा जन्मली, त्याच्या घरात यथा काळ उपवर झाली. शेटजींना लग्नाची काळजी लागली, स्वप्नात शिववाणी ऐकली. माळसेचा विवाह खंडेरायाशी
पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र झाली. दुसरी कथा बानाईची. ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची. ती तुम्ही सांगतो आता ऐका. इंद्राला कन्या 7. इंद्रदेव तयाशी पुसतात, तुमच्या भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही. मजसी 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्यविधाते तात. 7वी वेगळी सांगत, ती मात्र आगळी. माझे भाग्य विधी लिखित, जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला. तयाने तिला बालक केले, एका पेटीत बंद केले, चंदनपुराच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला. पाहुनी तयातील बालकेला थोर आनंद झाला. पोटाच्या मुलाप्रमाणे ठेविले. तिचे नाव भानू ठेवले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले. तिला जेजुरीस बोलवले. जेजुरीश खंडेरायाच्या मल्लात बैसले दोघे. माळसाकांत बानू मल्हारीवर झाली मोहित. म्हणे हाच माझा पती. खंडेराय वळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यवरी. ध्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बानूचे दिसे. मल्हासेळेचे म्हणे सारे पीठ. खेळावा अरण्याने वनवास, भोगावा असा करार. ठरवावा खेळात खंडेराय मन हरले. खंडोबा वनवासास निघाले. धनगराचे रूप घेतले. बानूच्या घरी राहिले. 700 मेंढ्या सांभाळायला खंडोबा रायाने नदीवर मेंढ्या नेल्या. तेथे त्या सर्व मारीला. धनगरा वाडा जमा झाला. खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील जन बानू लग्न करील, माझी पत्नी होईल असे सांग खंडेराव. माझ्या पती मल्हारी बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिशे मल्हारी. बसून तिला कोड्यावरी आले. नळदुर्ग गडावरी तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरास बानास पाहताच ती सोबतीस राग आला. माळाईस ती मालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून पार्वतीच्याशी. जयाद्री म्हणे तीच आली बानाई म्हणून. तिच्या आशीर्वादाने गंगा पार्वती सवती मत्सरात. जयाद्री साक्षी असत तिला शब्द देत पुढे. अर्धी भार्या होशील तिलोत्मा नामे. लावण्यवती सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपी ती कृष्णा होती. हाती शोभली पुढे. बानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीच रूढ आली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघे आली धनगराजवळी. तयाच्या मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्याच्यावर फुंकिला आपला भंडार. तोच झाला त्याचा उद्धार. मानवरूपी वाघे झाले. गुरु मावली वाच देव भंडाराची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी. श्री योग मायेची उत्पत्ती जाणावी. अखे ब्रह्मा लिख योग निद्रा श्री हरीची असे कथा. सप्तशतीची मनी मल्लासूर राक्षसाची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष. वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीचे बसले जपास. शोधावया योग निद्रेस झाली मंत्रांची लक्ष. आवर्तने आले त्रिपुर सुरीस. प्रकट होणे पिवळे कोंब फुटले आसनाखाली. तिघांच्या त्रिपुरा सांगे तयाशी. ध्याव्या या हळदीशी ओळखावे योग निद्रेशी. हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगाचे करील निवारण. जने हे असे सुवर्ण लाभावे तुम्ही सांगावे. शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपमयान. त्याच्या शापेने तो कृष्ण श्वान रूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारी मिळवला. वाघ्याकडून तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवकऱ्याची कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हलखोर आले चाल करुणी गडावर. तेव्हा तेथील रखवालादार असे शूर सरदार एवन सैन्य धावले. गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झोपावले. सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले. एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयाने पिटाळले. शत्रुसेना पळू लागली. तयाची खोड मोडली. गडगडीत गडाखाली गेले. ज्वाजले मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा येवन करी तोबा तोबा. त्या पवित्र कडाचा ताबा त्यांना घेताना आला. बादशाह स्वतः आला. मलखान म्हणे खंडोबाला लक्षाचा भुंगा व्हायला. त्याने जेजुरी गडावर सेवकरांच्या घरात खंडोबाचा टाक असावा. देवघरात तो कुलदैवत 18 पगड जातीचा चांदीचा टाक घडवावा. अश्वायस खंडोबा असावा. मागे माळसा असावी. घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे. नवीन टाकास त्याने त्यास देव भेटीत. जेजुरी गडावरी विवाह ठरता घरात पूजावे. खंडेराया सांगनात रात्री जागरण गोंधळ करावा. विवाहाचे आमंत्रण द्यावे. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितले. सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच श्री गुरु माऊलीने वदली लिहिले. तसे सेवेकरी वाच. देवीची जशी नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरु माऊली म्हणे गुरु माऊली वाच. जैसे देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबा रावाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पेरून ठेवावा. कलश त्यावरी. कलशात 5 पाने त्यात पाणी सुपारी नाणे. तांबणात तांदूळ भरणे त्यावरी खंडोबाचे टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून
चंपाषष्टीपर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा. क्रत्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचावा 11 वेळा 5 दिवसात. ही असे खंडोबा सेवा. खंडोबाची चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवाट्या बुदल्यासहित पूजावा. खंडेराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषासह सर्वांनी तांदूळाने अष्टदल काढून भंडारा त्यात भरून तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तांबन वर उचलावे. कपाळी आपल्या लावावे. सदोनंदाचा येळकूट येळकूट जय मल्हार, येळकूट येळकूट जय मल्हार असा जय जयकार करून तांबन खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडार तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळावा. चौफेर खोबरे फेकावे. चौदूर करावा मल्हारीचा जय जयकार. दिवट्या बुदल्या सहित घरात असता पुत्र चिंता ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपास करता चिंता मिटेल सर्वांची. भक्तांची हाक ऐकून धावत सेन लागता शन. बिकट संकटे निवारण करीतस खंडेराया. जय खंडेराया. माळसा देवी सदैव भक्ता सुखा ठेवी. योग क्षेमेची चिंता नसावी. विजय व्हावा सर्वत्र खंडोबास मरावा. अखंड अंतरी श्वान एखादा येतादारी द्यावी. त्यास भाकरी अन्नदान असावे करावे. विनोविता मी खंडेरायास स्वामी समर्थाच्या सेवकऱ्या समर्थ बनावे. तयास समर्थांच्या सेवे करी समर्थच इत. श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीकया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर अध्याय श्री कुलदेवताय खंडेराव महाराजाय चरण पर्ण नमस्तु. तर मित्रांनो, इथे आपला 14वा अध्याय संपूर्ण झालेले आहे. तर येळकूट येळकूट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. आता आपण क्षमा प्रार्थना ऐकूया. अपराध सहस्र जय मानुनी दास माफी. आव्हान न जाणे मी नेने पूजन माफी दे. मंत्रहीनम क्रियाहीनम मी पूजन जे केले. शतापराधी जरी जो झाले. सद्गती लाभते त्याला मी अपराधी शरण तयचे पात्र. ओघे अज्ञात विस्मृती भ्रांती ते करी माप हो देवा. येळकूट येळकूट माझी पूजा करी गोड गुह्याहून अतिगुह्य मज लाभो सिद्ध तुझ्या. क्षमा प्रार्थना स्तोत्र होती हातून माझी आमला. तू शिवशंकरानं जाणे विसर्जन मला. तू शिव चंद्रशेखरा भक्तिहीनम सुरेश्वरा पावे सापल्ले तव कृपे. मल्हारी नाम घेतसे ब्रह्माजी देऊ न शके. आलो मार्तंड भैरवा जशी इच्छा तसी करा. ज्ञानदूक तया गुणे प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. जय मल्हार तुष्ट हो माळसा कांत. तू माझा जप ऐक प्रसन्नाने खंडेराया. टाका प्राकृत भावात श्री गुरु मावली विरचित श्री कुलदेवता चरण पर्णस्तु. सुस्वामी क्षमा प्रार्थना चरण पर्ण नमस्तु. तर मित्रांनो, इथे आपली क्षमा प्रार्थना पण संपूर्ण झाली आणि संपूर्ण पाठ मी तुम्हाला ऐकून चुकले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अध्याय, हे पाठ, हे नवरात्रचे पारायण आवडले असेल. आवडले तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री मा.